श्री स्वामी समर्थ. किचनमध्ये राहिलेली चपाती तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. तुमच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे दूर करू शकते. घरातील शिळ्या चपात्या फेकण्यापूर्वी हा एक उपाय नक्की करा. जेव्हा तुमच्या हातात पैसा नसेल, आर्थिक तंगी असेल, जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद असतील, जीवनात सर्व बाजूने तुम्हाला फक्त अडचणी आल्या असतील, यातून बाहेर पडायचं असेल, मार्ग दिसत नसेल, व्यापार, उद्योग, धंदा, फॅक्टरी, दुकान, नोकरी किंवा काही चालत नसेल आणि सर्वत्र नुकसानच होत असेल, तर तुम्ही हा उपाय करून नक्की तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकता. यामुळे तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडेल याची तुम्हाला कल्पना नाही. धनप्राप्तीचे मार्ग सापडतील. जीवनातील सर्व अडचणी, संकट संपुष्टात येतील. तुम्हाला सुख, समृद्धी प्राप्त होईल. हे लहान उपाय केल्यावरती तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकेल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतील. पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्हाला सुख, समृद्धी प्राप्त होईल. चला, या महत्त्वपूर्ण विशेष भागामध्ये उपाय आपण जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. माता लक्ष्मी तुमच्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडवेल. माता लक्ष्मी तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधी कशाचीही कमतरता येऊ देऊ नको. आपण नेहमी जेवण थोडं जास्त बनवतो, मग काही जेवण शिल्लक राहतं, भाजी संपते आणि पोळ्या शिल्लक राहतात. दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले अशी शिळी चपाती खायला टाळाटाळ करतात. जर तुमच्या घरात असं घडत असेल तर तुम्ही ही माहिती ऐकून आश्चर्य कराल. जर तुम्ही असे शिळे अन्न खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की शिळ्यामध्ये लक्ष्मी वसते. या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तुमच्या घरातील स्त्रिया जर अशा चपात्या फेकून देत असतील तर ते आजच बंद करा, अन्यथा संपूर्ण घरावरती संकट येऊ शकतं. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका. शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणाऱ्या व्यक्तीस प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगावे लागते. त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णा सह सर्व देवी देवता निवास करतात. अशा घरात पवित्रता असते. असे घर नेहमीच अन्न धान्याने, धन दौलतीने भरलेले असते. ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने क्षुल्लक चुका समजून दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. जर तुम्हाला व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे. शरीर स्वास्थ्य आरोग्यवान असलेली व्यक्ती यशवंत, कीर्तिवंत होते. नेहमीच आपण उच्च ध्येयापर्यंत पोहोचू इच्छितो, पण नशीब साथ देत नाही. आपण प्रयत्न तर करतो, पण आपले नशीब आपली साथ देत नाही. अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावरती प्रसन्न होतात, तुमची भरभराट करतात. बऱ्याचदा काही स्त्रिया उठून लगेच स्वयंपाक करायला सुरुवात करतात. आंघोळ न करता स्वयंपाक करतात. सुरुवातीला स्त्रियांनी घर झाडून घेतलं पाहिजे. रात्रभर घरात राहिलेले नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढली पाहिजे. झाडूच्या मदतीने आपण ती बाहेर काढू शकतो. झाडू आपली गरिबी दूर करतो, घरातील नकारात्मकता दूर करतो. किंवा मग स्वयंपाकघर पुसून घेतलं पाहिजे. न झाडताच घरामध्ये स्वयंपाक करू नये. तर काही स्त्री अशा असतात की स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत, हातपाय तोंड स्वच्छ धुवत नाहीत, तसेच
स्वयंपाक करायला सुरुवात करतात. अशा वेळी ते दूषित होतं आणि असं झाल्यामुळे घरात अनेक आजार येतात. माता अन्नपूर्णा नाराज होते. अशा घरात दरिद्रता वास करते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू केतूचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशी चूक तुम्ही कधीही करू नका. नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा. असे केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते. 2. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात तेथे स्वच्छता नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम होतो व शनिदेव सुद्धा रुष्ट होतात. अशा घरात कमावत्या व्यक्तीवरती वाईट परिणाम होतो. संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटलं जातं. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं. त्यात गंगाजल शिंपडावं. असं केल्याने माता अन्नपूर्णा खुश होते आणि प्रत्येक कामात यश मिळतं. तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळतं. 3. आपल्या किचनमध्ये धारदार वस्तू ठेवणं तसेच बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, मिक्सर, ओव्हन या सर्व वस्तू जर खराब झाल्या असतील आणि जुन्या झाल्या असतील तर त्या तसंच आपण स्वयंपाकघरामध्ये साठवून ठेवत असतो. यामुळे कुटुंबामध्ये ताण तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात 1 किंवा 2 पेक्षा जास्त सुरी, चाकू ठेवणे चुकीचे आहे. तुम्ही जो चाकू वापरत करत नाही पण तो अजूनही स्वयंपाकघरात ठेवला आहे तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित होते, ज्यांचा आपल्या जीवनावरही वाईट परिणाम होतो. 4. स्वयंपाकघरासमोर चपला, बूट, झाडू कधीही ठेवू नये. तसेच हल्ली आता फॅशन देखील आली आहे की बऱ्याच स्त्रिया स्वयंपाकघरात देखील चप्पल घालून स्वयंपाक करतात. त्यामुळे माता अन्नपूर्णा रागावतात. संपूर्ण घराला दोष लागतो आणि पाप देखील होतं. गरिबीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कधीच चप्पल, बूट घालून स्वयंपाकघरात जाऊ नये. याची काळजी घ्यावी. यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतो. आणि आता माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकते. स्वयंपाकघर हे मंदिरासमान असतं. त्याचं पावित्र्य नेहमी जपलं पाहिजे. 5. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणं, उष्ट करणं टाळावं. असे केल्याने माता अन्नपूर्णाचा अपमान होतो. त्यामुळे घरात दरिद्रता येते. माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते. बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाच्या आणि मसाल्याची टेस्ट करतात. हे करणं योग्य नाही. शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका. यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुखशांती बिघडते. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न कढईमधून किंवा भाजीच्या पात्रातून दुसऱ्या वाटीमध्ये थोडेसे काढून घ्यावे व त्याची चव चाखून बघावी. डायरेक्ट कढईमध्ये उष्टे चमचे किंवा उष्टे हात बुडवले त्यानंतर ते अन्न प्रथम थोडेसे देवाला अर्पण करावे किंवा एखाद्या कन्येला खाऊ घालावे. नंतर तुम्ही ते जेवण करावे. देवघरातील देवाला रोज करायचे अन्न बनवले जातात. त्याचा नैवेद्य दाखावा. ते अन्न शुद्ध आणि सात्विक असावे. 6. स्वयंपाकघरामध्ये कधीही औषधे आणि एक्सपायरी डेट झालेल्या गोळ्या किंवा औषध, केमिकल्स या वस्तू ठेवणं. यामुळे घरातील कुटुंबातील लोकांना जेवणाप्रमाणे औषधं खाण्याची वेळ येऊ शकते. म्हणून औषधं नेहमी हॉलमध्ये ठेवावीत. 7. जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला क्षुल्लक समजू नका. असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे राहू केतूचे वाईट परिणाम आहे. जर असे घर नेहमीच गरिबी आणि दारिद्र्याचा सामना करावा लागतो. अन्नात जर केस आला तर माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान मानला जातो. अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा. 8. वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नये. त्या वस्तू घरात ठेवल्याने सदस्यांच्या गरिबीमध्ये वाढ होते. स्वयंपाकघरामध्ये आरसा कधीही लावू नये. कारण किचनमध्ये गॅस, चूल, शेगडी अग्निदेवतेचे प्रतीक मानले जातात. जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले
तर घरात अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते. म्हणून ही चूक तुम्ही कधीही करू नका. 9. पोळीची कणिक मळून घरामध्ये ठेवू नका. कधी-कधी स्त्रिया चपात्या बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली, कधी उरलेली तशीच फ्रीजमध्ये कणिक ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो आणि या कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. 10. तुटलेली, चिरलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवणे आणि दांडा तुटलेली भांडी, कप स्वयंपाकघरात ठेवणे. बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरत राहतो. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही. स्वयंपाकघरातील तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात. आता आपण जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी का योग्य आहे. जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा आपण शिल्लक राहिलेले अन्न टाकून देतो. कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल की शिळी चपाती तुमच्यासाठी एवढी उपयोगी ठरू शकते का? तुमच्या आरोग्यावरती आणि नशिबावरती ती काय परिणाम करते ते जाणून घेऊया. तुम्हाला ऐकून आश्चर्यचकित व्हाल. शिळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. चपाती शरीराला तंदुरुस्त ठेवते, तुमच्या आरोग्यावरती आणि नशिबावरती सकारात्मक परिणाम करते. शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि आपल्या आहारात फायबरचं प्रमाण जास्त असतं. खूप फायदेशीर फायबर आपल्या शरीरासाठी असतं. पचनास त्यामुळे मदत होते. शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे, गॅसची समस्या, कफ या समस्यांपासून आराम मिळू शकतो. म्हणून शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे. याचा उपयोग नक्की करा. शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खा, पण जोपर्यंत अन्न खाण्यायोग्य आहे तोपर्यंत. खराब झालेले नाही ना. जर अन्न खराब झाले असेल तर ते फेकून देऊ नये, कारण अन्नाचा अपमान होतो. अशा परिस्थितीचे व्यक्ती शिळ्यांना फेकत नाही, त्याला ग्रहण करून सन्मान करतो. त्याच्यावरती माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते. म्हणून यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी तपासून पहा. शिळ्या चपातीला बुरशी येत असेल तर तुम्हाला ती खूप हानिकारक ठरू शकते. दररोज सकाळी जेव्हा तुम्ही घरी जेवण बनवणे सुरू करतात तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा. जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला. जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गाईला खाऊ घालू शकता. गाईला देण्याची चपाती ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित खायला द्यावी. तर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शिळी मानली जाते, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही. त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहील आणि तुमचे होणारे काम होणार नाही. त्यामुळे तुमची ताजी चपाती गाईला खाऊ घाला. कधीही शिळी चपाती खायला देऊ नका. गाईला कधीही खराब झालेली वस्तू देखील खायला देऊ नका. जर एखादं फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक असे अन्न गाईला देतात, परंतु असे केल्यानं तुम्ही पापाचा भागीदार बनता, कारण गाईच्या पोटात 33 कोटी देवांचा अस्तित्व मानलं जातं. पिठाचे 11 गोळे बनवा, त्यात हळद घाला, गोमातेला खाऊ घाला. गाईच्या शिंगावरून पाठीवरनं हात फिरवा. गोमातेला कधीही शिळी चपाती खायला देऊ नका. जो व्यक्ती नित्यनेमाने गायीची सेवा करतो त्यांचे सर्व काम होतात, त्याला सर्व कामांमध्ये यश मिळतं आणि जीवनात आनंद येतो. एकदा तुम्ही 7 वेळा गायीची परिक्रमा देखील करा, जेव्हा तुमची सर्व कामे होतील. जेव्हा तुम्ही गायीला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा. जर गुळ नसेल तर तुम्ही चपातीवरती तूप देखील देऊ शकता. गाईला कधीही कोरडी चपाती खाऊ घालू नका. कोरडी म्हणजे चपातीवरती काहीतरी ठेवूनच खाऊ घालावे. हळद, गूळ, खडीसाखर किंवा यापैकी काहीही चालेल. असे केल्याने तुमच्या जीवनातील
सर्व संकटे संपून जातील.